चुकीचा त्रास आहे. नाही एवढा नाही काही. आंघोळ केली ना तर ते गरम पाण्यातून आंघोळ वगैरे झाली का मग आलं की ते घाम येतोच ना ऑटोमॅटिक. मनीष दिलाय. मनीष ते कानातलं लावलं मी. तेच म्हणतो फोन करू. सर, एकूणच लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आलेले आहेत. अनेक दिग्गजांना या निकालात धक्का देखील बसलेला आहे. महाविकास आघाडीने कुठेतरी मुसंडी मारलेली आहे आणि महायुती नेमकी कुठे कमी पडली आहे, काय सांगा? काल लोकसभेचे जे निकाल लागलेत, खरं हा जनतेने दिलेला कौल आहे तो आम्हाला मान्यच आहे. परंतु आम्हाला इतरांवर टीका करण्यापेक्षा आमच्या काय चुका झाल्यात हे आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं वाटतं. खऱ्या अर्थानं आमच्या युतीमधल्या जागा वाटपाच्या मध्ये जो केंद्रबिंदू होता तो होता सर्वे. त्या सर्वेच्या नावाखाली अनेक सीटा ज्या काही आता थोड्या बहुत बदलल्या गेल्या त्याच्यामुळे सुद्धा एक लॉस हा आम्हाला झालेला आहे, हे मी स्पष्टपणे मान्य करतो. यांनी एक सर्वे आणला, त्यांनी एक सर्वे आणला, तो सर्वे असा म्हणतो, तो सर्वे असा म्हणतो, आणि त्या सर्वेच्या याच्यामध्ये जो आम्हाला थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स झाला होता ना, त्यामुळं आम्हाला बसलेला हा फटका आहे असं आम्ही मानतो. जागा वाटप झाल्यानंतर सुद्धा शेवटच्या क्षणाला जेव्हा उमेदवाराला कमी वेळ मिळतो त्यावेळेला त्या मतदारसंघापर्यंत पोहोचण्यापर्यंत अनेक काही राजकारण घडलेलं असतं आणि त्याच पद्धतीने तर राजकारण घडलेलं आहे. ही आमची बाजू आहे. परंतु स्पष्टपणे बोललं पाहिजे. कधीतरी या गोष्टीचा सुद्धा चर्चा याच्यावर झाली पाहिजे असं मत असल्यामुळं मी या गोष्टीवर बोललोय. राहिला निकालाचा प्रश्न, तर निकालाच्या प्रश्नामध्ये फक्त आम्ही जे काही सीटा लढवल्या होत्या, जवळपास 15 सीट लढवल्या तर 7 सीट जिंकल्यात. त्या मानाने आमचा स्ट्राईक रेट हा अत्यंत चांगला आहे, इतरांपेक्षा निश्चित चांगला आहे. उभाटा गटाच्या किंवा त्या आघाडीचा जी काही युती झाली होती त्या युतीचा खऱ्या अर्थानं बेनिफिट हा काँग्रेसला झालेला हे सर्वजण आपण पाहताय. ज्यांची एक जागा होती ती जागा ही तो आमदार असताना माणूस आमच्याकडे होता, नंतर तो काँग्रेसकडे गेला, त्यावेळेला खासदार ते वारले दुर्दैवानं. त्यांच्या नंतर ती एकमेव जागा, त्याच्यानंतर आता काँग्रेसचे आलेल्या 13 जागा किंवा राष्ट्रवादी शरद पवारांच्या आलेल्या या 8-9 जागा, खऱ्या अर्थानं या युतीचा जो काही फायदा झाला असेल, या आघाडीचा जो काही फायदा झाला असेल, या 2 पक्षांना झालेला आहे. म्हणून इतर लोक काहीतरी आम्ही काही चमत्कार घडवला अशा आविर्भावात जे आहेत त्यांनी इतर जे झोपलेले होते, ज्यांचं अस्तित्व शून्य झालं होतं, त्या लोकांना जिवंत करण्यामध्ये त्यांनी त्यांची ताकद खर्ची लावलेली. तुम्ही जर पाहिलं तर काँग्रेस असेल की राष्ट्रवादी शरद पवारचे असतील, त्यांनी ज्या ठिकाणी उभाटाचे सदस्य होते त्या ठिकाणी मनापासून काम केलं नाही, हे त्या ठिकाणचे उमेदवार सुद्धा तुम्हाला सांगतील. आणि ज्वलंत उदाहरण जर पाहिजे असेल तर सांगलीचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या ठिकाणी विश्वजित कदमांनी त्या स्टेजवर जे सांगितलं होतं, तुम्ही तिकडचे वाघ असाल पण इकडचे वाघ आम्ही आहोत आणि इथं आमचीच चालणार, या धर्तीवर त्यांनी अपक्ष उमेदवारांना केलेला सपोर्ट, राष्ट्रवादीने सुद्धा त्यांना केलेला सपोर्ट, ती सीट निवडून आली अपक्ष म्हणून. उभाटा गटाने जे काही 22 जागा लढवल्या होत्या त्यापैकी जर असा जर विचार केला तर त्यांच्या आलेल्या 9 जागा, म्हणजे हे 13 सीट कशा पडल्या याचं खऱ्या अर्थानं चिंतन मनन करायला पाहिजे. परंतु त्या मनस्थितीत ते आता नाहीत. आता आदरणीय, वंदनीय, पूजनीय, हृदय सम्राट राहुल गांधीच्या दर्शनाला सर्वजण जातील, मोठा बुके राहतील हातात, बुके देतील आणि आता ह्यांच्या ह्या दिल्ल्या वाऱ्या या सुरू होणार आहेत. जे इतरांना नाव ठेवत होते आता ते दिल्लीचे वारे करायला आता सज्ज झालेले आहेत. मग सरकार कुणाचं बनायचं, कसं बनायचं, ह्या सगळ्या मागण्या किंवा जे आपले विचार त्या ठिकाणी ते मांडतील. परंतु एक निश्चित आहे, जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कौल दिलेला आहे तो
नम्रपणे आम्ही मान्य करतोय. भविष्यामध्ये अशा चुका होणार नाही याची काळजी निश्चित आमच्या महायुती म्हणून आम्ही सर्वजण घटक पक्ष घेणार आहोत. निश्चित थोडा बहुत जो काही सेटबॅक आम्हाला वाटतोय तो या विधानसभेला आम्ही भरून काढणार आहोत. दुसरीकडे आपण पाहिलं तर काही मार्जिन मतांनीच मुंबईत विजय झालेले वायकर आहेत त्यांच्या एकूणच निवडणुकीच्या पद्धतीवरती आता ठाकरेंनी आक्षेप घेतलेला आहे. याबाबत राष्ट्रपतींना पत्र देखील ते देणार आहेत. त्याकडे कसं निवडणुकीमध्ये आक्षेप घेणं किंवा त्याच्यावर चुकीचा झाला निर्णय याच्यावर आक्षेप घ्यायला कुणालाही थांबवलेलं जात नाही, ते घेता येतात. आता तुम्ही जर पाहाल वर्षा गायकवाड ह्या शेवटच्या फेरीमध्ये जे निवडून आल्यात त्याच्यावरही आक्षेप घेता आला असता. 53,000ची उज्ज्वल निकमला असलेली लीड ती अत्यंत कमी होऊन अवघ्या काही मतानं वर्षा गायकवाड निवडून आली, त्याच्यावरही तो ऑब्जेक्शन घेता येईल. परंतु ह्या प्रोसेसचा भाग आहे. कोणी ऑब्जेक्शन घेतलं, जर त्यांची बाजू सत्य असेल तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल, आमची असेल तर आमच्या बाजूने लागेल. म्हणून त्याच्यामध्ये एवढं ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीये. पण तरी एक मनाचा समाधानासाठी हे सगळं प्रोसेस चालत असतात. नाही, पण महायुतीमध्ये भाजपवर शिवसेना नाराज आहे का? कारण ज्या पद्धतीचे सर्वे तुम्हाला देण्यात आले, बऱ्याच ठिकाणी उमेदवार बदलायला लावले, दक्षिण मुंबई शिर्डीसाठी उशीर केला, रामटेक, हिंगोली, यवतमाळ उमेदवार बदलायला लावले, याचा थेट फटका पडला. अन्यथा 13 पैकी 10 ते 11 जागा तुम्ही जिंकल्या असता असं वाटतं. जर स्टँडिंग खासदारांनाच उमेदवारी दिली असती तर फरक पडला असता. आता जर तरच्या ह्या गोष्टी आहेत, परंतु मी स्पष्टपणे सांगितलं आहे की आम्ही थोडासा जो काही ओव्हर कॉन्फिडन्स दाखवला त्यामुळे हा सगळा फटका बसलेला आहे. सर्वे हा सगळ्यात डेंजर भाग आमच्या या सगळ्या याच्यामध्ये राहिलेला आहे. सॅम्पल सर्वे घेऊन त्यांची मतं नोंदवणं आणि त्यांच्यावर आपण अवलंबून कितपत राहणं यापासून आम्ही घेतलेला हा धडा आहे. म्हणून आता भविष्यामध्ये अशा चुका माहितीतल्या कोणत्याच घटकाकडून होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्व याबद्दल दखल घेईल असं वाटतं तुम्हाला? निश्चित सगळेजण दखल घेतील, कारण की हा जो पराभव जो आहे तो प्रत्येक पक्षांना लागू असतो. म्हणून भाजपचे मला वाटतं आजच त्याबद्दलची बैठक त्यांनी आयोजित केलेली आहे. आमची बैठक लवकरच उद्या होईल. आज माननीय मुख्यमंत्री नरेंद्र मोदी साहेबांना भेटायला जात आहेत आणि ते आल्यानंतर ही आमची सुद्धा एक बैठक पार पडणार आहे. पण मुख्यमंत्र्यांचा जो स्टँड आहे तो या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आणखी जास्त त्यांचा जो दावा आहे तो मजबूत होताना दिसतोय का? कारण आपण पाहतोय भाजपला केवळ 9 जागा मिळाल्या, तुम्हाला 7 जागा मिळाल्या, स्ट्राईक रेट चांगला असंही म्हणतात. त्यामुळे नेतृत्व मुख्यमंत्रीच करतील महाराष्ट्राचा असा दावा आहे तुमचा? मुख्यमंत्री अत्यंत मजबूतीने उभे आहेत. तुम्ही जर पाहिल्या ज्या लोकसभेच्या ज्या जागा आहेत, निवडून येणाऱ्या जागा बघा. नरेंद्र म्हस्के किती मतांनी आलेत निवडून? जवळपास 2 लाखाच्या फरकानं. श्रीकांत शिंदे कितीने आलेत? जवळपास 2 लाखाच्या आसपास. आता तुम्ही म्हणाले ठाण्याची जागाबद्दलच का बोलता, तर आमची संभाजीनगरची जागा घ्या. 1,35,000 मतांनी निवडून आलेले. म्हणजे निवडून येण्यामध्ये 5,000 10,000 हा फरक नाही राहिलेला. हा अनेक मोठ्या फरकाने आम्ही निवडून आलेलो आहे. याचा अर्थ असा होतो की जनतेमध्ये आपण जे काही कामं केलेली आहेत ती तिथपर्यंत पोहोचलीत आणि त्याचाच परिणाम म्हणून काही लोकांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे. विशेषतः संभाजीनगर बाबत आपण बोलूया. त्या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा अखंड पक्ष असताना त्या ठिकाणी तो 1 नंबरवर असायचा. जवळपास 2 टाइम तिकडे खासदार झाले होते. मात्र आता कुठेतरी मराठी माणसांचा विश्वास हा शिंदेकडे सरकलेला आहे का? मुंबईत जर पाहिलं तर 5 ही ज्या जागा किंवा 4 ही ज्या जागा उद्धव ठाकरेंना गेलेल्या आहेत त्यामध्ये देखील फार कमी फरक हा पाहायला मिळतो आहे. मराठी मतं ही आपसूक शिंदेकडे आता वळली आहेत का? संभाजीनगरच्या जागेबद्दल बोलायचं झालं तर ती जागा 4 वेळेला खासदार राहिलेली जागा आहे. 4 वेळेला चंद्रकांत खैरे त्या ठिकाणी खासदार होते. असं असताना ती जागा जेव्हा आमच्या काळातली त्याच्या मागची कारणं अशी आहेत की शिवसेना प्रमुखांनी त्या भागामध्ये रुजवलेले त्यांचे विचार आणि त्या विचाराला अनुसरून आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेली कामं. आजही आम्ही कालही बोललो, संभाजीनगरची जागा जी निवडून आली, जी शिवसेना प्रमुखाचं आवडतं जिल्हा ज्याला म्हणलं जायचं तो संभाजीनगर होता. आणि गेल्या वेळेला एका चुकीमुळं दुसरा झेंडा तिथं फडकला. आम्ही तो झेंडा उतरून शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेला भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकवला
आणि त्याला सर्व जनतेने भरभरून साथ दिली. याचाच अर्थ असा होतो की हिंदुत्वाचा जो बेस आहे तो घेऊन आम्ही वाटचाल करतोय आणि त्या वाटचालीला त्यांनी जनतेने दिलेली ती साथ आहे. मुंबईमध्ये जर तुम्ही पाहाल तर मुंबईमध्ये अनेक छोट्या फरकानं वर्षा गायकवाड किती मतांनी निवडून आले किंवा विनायक राऊत किती मतांनी निवडून आले हे जर असं पाहिलं, ह्या अत्यंत तुटपुंज्या फरकाने काही सीटा निवडून आलेल्या आहेत. अरविंद सावंत, विनायक राऊत का अरविंद सावंत ते दोन्ही जोडी एकच दिसते, म्हणून ते आले तर अनेक कमी मताने निवडून आलेले आणि म्हणून लोकांचा कल आमच्याकडे. परंतु गणित या निवडणुकीमध्ये जे यांनी करायचा प्रयत्न केला, दलित मुस्लिमाची मतं घेण्याचा जो काही प्रयत्न केला, राज्यघटना बदलतायत, हा जो बागुलबुवा त्यांच्या समोर जे आणला त्याला काही लोक जे बळी पडले, त्यामुळं यांच्या विजयाकडे जास्त मार्ग याचा सुकर झाला होता. परंतु ठीक आहे, काही काळ हे चालतं, परंतु भविष्यामध्ये पुन्हा यांना रिव्हर्स हे जावंच लागेल. सर, संजय राऊतांनी भविष्यवाणी केली, ते म्हणतात चंद्रबाबू नायडू हे एनडीए सोबत जाणार नाही. संजय राऊत हे आता तो नॅशनल लीडर आहे. कोणत्या मतदारसंघातून निवडून आला तो? ज्या प्रोसेसमध्ये तुम्हाला जायचं नाही त्या प्रोसेसवर त्यांनी भाष्य करावं, हाच हास्यास्पद प्रकार आहे. चंद्रबाबू नायडू कुठे, आपण कुठे, परंतु इतरांच्या ताटामध्ये माती कालवायला आम्ही अग्रेसर आहोत हे दाखवण्याची त्यांची ती वृत्ती आहे ना, हीच मुळात चुकीची. उद्या जर ते 26 पक्ष आहेत, 26, या 26 पक्षामध्ये मग जर एखाद्या वेळेला जर भाजपने एखादा 2 पक्ष फोडला तर भाजप तर पक्षच फोडतात असा आरोप होईल आणि तुम्ही आता काय करायला चाललेत? त्यांना फोडायला चाललेत. म्हणून राजकारणासाठी सोयीस्कर राजकारण तुम्हाला करायच्यासाठी तुम्हाला मुभा आणि आम्हाला दंड अशी नीती चालत नाही. एनडीएचं सरकार दिल्लीमध्ये येणार आणि पंतप्रधानपदी मोदी साहेब बसणार आहे. काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर नागपुरात नाना पटोले भावी मुख्यमंत्री असे बॅनर झळकत आहेत. काय भव्यामध्ये आता काँग्रेस एक नंबरचा? नाही, बरोबर आहे ना, नाना पटोले मुख्यमंत्री झालेच पाहिजेत. कारण गेल्या वेळेला वज्रमुठीची जे काही सभा झाल्या या महाविकास आघाडीची, त्या टायमाला नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंची खुर्ची सुद्धा बदलायला लावली होती आणि आता तर ते मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. म्हणून आता बार्गेनिंग पॉवर त्यांची वाढलेली आहे. आता ते म्हणतील तसं यांना ऐकावं लागणार आहे, हे म्हणतील तसं ते ऐकणार नाही. आता काँग्रेस जिवंत झालेली आहे. आता त्यांचं ऐकूनच, त्यांचा पदर धरूनच यांना सर्वांना प्रवास करावा लागेल. म्हणून नाना पटोलेने मुख्यमंत्री काय, उद्या आणखीन काही जरी मागणी केली तर तो हट्ट पुरवणं हे आघाडीचा धर्म असणार आहे. पण नाना पटोले आणि संजय राऊतांवर ज्या पद्धतीने टीका करतायत, म्हणजे संजय राऊत तर फार विद्वान आहे, त्यामुळे कुठेतरी धुसफूस आहे. धुसफूस तर आहेच ना. मग म्हणून तर नाना पटोलेने एक दिवस अगोदर सांगितलं, तुम्ही ज्या शाळेत शिकला ती शाळा काँग्रेसने बांधली होती. आता ते हेच म्हणणार आहे की तुमची युती आमच्यामुळे, युती झाल्यामुळं तुमच्या आलेल्या त्या सीट आहेत, नसता आम्ही तुम्हाला घरातून बाहेर काढू, हा इशारा नाना पटोलेंनी दिलेला आहे. म्हणून हा ही झकपक तर चालणारच आहे. आणि पुढच्या वेळेला जेव्हा बार्गेनिंगचा टाइम येईल त्या टायमाला काँग्रेस ही सर्वात जास्त सीटं मागण्यामध्ये अग्रेसर राहणार. पण संजय राऊत पण म्हणतायत की वेळ आली तेव्हा आम्ही बोलू, आम्ही काही गोट्या खेळणार नाही. आता बोल ना म्हणा, आता बोल. आता नाना पटोले, आदरणीय नाना पटोले म्हणावं लागणार आहे. आता सन्माननीय नाना पटोले म्हणावं लागणार आहे. आणि म्हणून तोंडात दम नसताना सुद्धा जे काही बडबड आपण करतोय त्याचा परिणाम आता भोगावा लागणार आहे. काँग्रेस राष्ट्रवादीवर जाऊ नका, शिवसेना प्रमुखाचं वाक्य होतं. आता त्यांच्या दाराजात जाऊन झाडू मारायचा वेळ आता आपल्यावर येणार आहे. संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. ते म्हणतात नरेंद्र मोदी यांची गॅरंटी राहिली नाहीये, नरेंद्र मोदी यांचा पराभव झालाय, नरेंद्र मोदी हा ब्रँड नसून ब्रँडी आहे. काही सीटा निवडून आल्यानंतर असलेला हा अहंकार आहे. अहंकारची भाषा बोलायला आता त्यांनी सुरुवात केलेली आहे, परंतु ही जास्त काळ टिकणार नाही. नरेंद्र मोदी